हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गुजराती फेमस आणि जेठालालचा फेवरेट खुसखुशीत पापडा आणि त्याबरोबर सांबारो कसं बनवायचं ते बघणार आहे. सांबारो म्हणजे हिरव्या पपईची चटणी, जी फाफड्याबरोबर खाल्ली जाते. चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. आणि त्याआधी आपण फाफड्यासाठी बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते बघू. इथं बेसन 1 कप घेतलेलं आहे. वजने प्रमाण आहे ते 100 ग्रॅमच्या आसपास आहे. तेल घेतलेलं आहे मोहनसाठी, मीठ, हळद, ओवा आणि पापड खार घेतलेलं आहे. तुम्ही पापड खारऐवजी बेकिंग पावडर सुद्धा वापरू शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करू. इथे ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे आता बेसन चांगलं असं चाळून घेणार आहे. म्हणजे त्याच्यातल्या सगळ्या ज्या गाठी आहेत त्या आपण सगळ्या काढून घेणार आहोत. बेसनमध्ये गाठी भरपूर असतात, त्यामुळे हाताने किंवा चमच्याने अशा मोडून घ्यायचे. तर इथं हे आपलं बेसन छान असं चाळून झालेलं आहे. आता हे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय. अर्धा चमचा हळद घालायची आणि ओवा थोडा हातावरती असा चोळून घालायचे. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. चांगलं असं हातावरती क्रश करून त्याच्यामध्ये घालायचे आणि आपण थोडंसं मोहन घालणार आहोत आता तेलाचं. इथे 2 चमचे तेल घालून घेतलेले, म्हणजे फाफडा छान असा खुसखुशीत होतो. आता हे तेल चांगलं असं आपण या पिठाला चोळून घेणार आहोत. असं व्यवस्थित सगळीकडे असं लावून घ्यायचंय हे तेल. आता हे तेल चांगलं व्यवस्थित पिठाला लागलेलं आहे. आता इथं वाटीमध्ये मी 2 टेबलस्पून इथं पाणी घेतलेलं आहे. पाणी आपल्याला थोडंसंच लागणार आहे. जास्त पाणी लागत नाही, कारण बेसन हे चिकट असतं, त्यामुळे जास्त पाण्याची गरज पडत नाही. आणि हे 2 टेबलस्पून पाणी घेतलेलं आहे आणि 1/4 टीस्पून इथं पापड खार घ्यायचंय. जास्त पापड खार घालायचं नाहीये. 1/4 टीस्पून इथं पापड खार हा घालून घ्यायचा आहे आणि चांगलं असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही इथं बेकिंग पावडर सुद्धा वापरली तरी चालेल. पापड खार सगळ्यांकडेच अवेलेबल असं नाही. बेकिंग पावडर जर तुम्हाला वापरायची असेल तर याच्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर वापरायची आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेतलंय. तर या पाण्याने आपल्याला हे भिजवून घ्यायचंय. तर बघू शकता इथे मी थोडंसंच पाणी घेतलेलं आहे. हे थोडं थोडं घालून आपण आता हे चांगलं भिजवून घेणार आहोत. इथे मला 2 टेबलस्पून एवढं पाणी लागलेलं आहे आणि नंतर वरून मी फक्त 2 चमचे पाणी इथं वापरलेलं आहे. गरज पडली तरच वरती आपण 1 ते 2 चमचे पाणी घालणार आहोत. तर वरून मी इथं फक्त 1 चमचा पाणी वापरलेलं आहे. आता हे बेसन कसं चिकट असतं, त्यामुळे थोडंसं ताटाला पण लागतं आणि हाताला पण भरपूर चिकट लागतं. त्याचं चाकूच्या साहाय्याने किंवा असं उलटण्याच्या साहाय्याने आपण हे हातावरचं किंवा ताटाचं असं काढायचंय सगळं. ते बघू शकता इथं पाणी मला खूप कमी लागलेलं आहे आणि हे चांगलं असं आपण एकदम मळून घ्यायचंय व्यवस्थित. जास्त घट्ट पण बनवायचं आणि जास्त पातळ सुद्धा बनवायचं नाहीये हे.
जर हाताला थोडंसं चिकटत असेल तर तुम्ही तेल लावून घ्यायचंय जरा. आता इथं मळून झालेलं आहे. आपण 10 ते 15 मिनिटं हे झाकून ठेवणार आहोत आणि आता चटणी करायला घेणार आहोत. सांबार ते कच्चा पपई घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथं अर्धाच पपई मी घेतलेला आहे. आता वरचा भाग आपण असा कट करून घेणार आहोत आणि मध्ये कट करून आपण हा अर्धाच पपई वापरणार आहोत. तुम्ही कट करायच्या अगोदर याची साल काढून घ्यायची. मी साल काढायला विसरली, त्यामुळे आता याच्या आतल्या ज्या बिया आहेत ते काढून टाकायचे आणि वरचे तर साल काढून घेणार आहे मी. आता ही वरची साल काढून झालेली आहे पपईची आणि आता मोठ्या किसणीने आपण हे किसून घेणार आहोत. असं जरासं मोठं मोठं किसून घ्यायचंय, बारीक किसणीने किसायचं नाही. ते फाफड्याबरोबर खायला खूप छान लागतं, टेस्टी, आणि तुम्ही असंच सुद्धा खाऊ शकता. आता कढईमध्ये मी एक छोटी पळी तेल घेतलेलं आहे आणि इथं मोहरी घातलेली आहे. मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत आणि थोडीशी हळद घालून घेणार आहोत. आणि हिरवी मिरची घेतलेली आहे इथं. हिरवी मिरची जर तिखट असेल तर तुम्ही एकच वापरू शकता हिरवी मिरची, आणि जर तिखट नसेल तर तुम्ही 2-3 हिरव्या मिरच्या अशा मध्ये कट करून घेऊ शकता. इथं खमंग अशी फोडणी झालेली आहे. आता त्यामध्ये आपण ना किसलेला कच्चा पपई घालून घेणार आहोत आणि फक्त आपण याच्यामध्ये आता हे मिक्स करून घेणार आहोत. जास्त आपण हे शिजवून घ्यायचं नाहीये, फक्त मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. आणि आता इथं मिक्स करून झाल्यावर आपण अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे. आता गुजराती लोकांमध्ये साखरेशिवाय त्यांचं जेवणच नसतं. प्रत्येक त्यांच्या पदार्थामध्ये साखर असते. आता हे चांगलंसं मिक्स करून झालेलं आहे. हा पपई आपल्याला शिजवायचा नाहीये, कच्चाच ठेवायचा आहे. आता इथं फाफड्याबरोबर खायचं सांबार तयार झालेलं आहे. म्हणजे कच्च्या पपईची चटणी इथं तयार झालेली आहे. फक्त 5 मिनिटात हे आपलं सांबार बनवून तयार होतं. तर आता आपण गॅस बंद करून हे बाजूला ठेवून देऊ आणि इथं पीठ पण आपलं चांगलं छान असं भिजलेलं आहे. आता परत एकदा आपण हे हाताने असं चांगलं असं मळून घेणार आहोत आणि असे छोटे छोटे असे लांब असे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला. इथे माझे 5 गोळे छोटे असे बनवून तयार झालेले आहे. म्हणजे 1 कप बेसन पासून 5 फाफडे, इथं 4 ते 5 फाफडे तयार होतात. आता इथं पोळपाटावर एक गोळा ठेवून आपण असं हाताच्या तळव्याने असं अलगद असं आपण असं पुढे असं खेचत घेऊन जायचंय. आता तुमची कढई कितपत मोठी आहे तितपतच आपल्याला हे फाफडे मोठे बनवायचे. आता इथं मी हे छोटे छोटे असे फाफडे बनवून घेतलेले आणि सुरीच्या साहाय्याने असं आपण काढून घेणार आहोत. सुरी अशी आपल्याला तिरकी करायची नाही, एकदम एकसारखी खाली ठेवून असं पुढं खेचत न्यायची आहे. थोडं तुम्ही हे 1-2 वेळा केलं की तुम्हाला जमून जाईल. आणि व्यवस्थित अशी आपल्याला खाली सुरी व्यवस्थित टेकून आपल्याला हे काढायचं आहे. आता असेच आपण सगळे फाफडे बनवून घेणार आहोत. थोडंसं जर पीठ पुढे सरकत असेल असं खेचताना
तर अगोदर थोडंसं पीठ असतं ते बेसनचं पीठ थोडंसं असं चिकटून ठेवायचंय आणि मग पुढे खेचायचंय. आता ह्या साईडला जर थोडंसं जाड वाटत असेल तर आपण त्या साईडने असं थोडंसं असं खेचून घेणार आहोत. आणि जर तुम्हाला हे असं जमत नसेल तर पोळपाटावर लाटण्याने असं लांब असं लाटून असं पातळ लाटून घ्यायचंय. तर इथं माझे हे 5 पापडे तयार झालेले आहेत बनवून. आता इथं एकीकडे तेल तापत ठेवलं होतं. आता त्यामध्ये मी छोटासा तुकडा घालून बघितलेला आहे. तर तुकडा घातल्या घातल्या असं लगेच वरती आला पाहिजे इतपत आपल्याला हे तेल गरम पाहिजे. आता इथे तेल गरम झालेले आहे. याच्यामध्ये मी हे पापडे घालून घेते. आता कढई जराशी छोटी असल्यामुळे मी याच्यात दोन दोनच हे पापडे घालून घेतलेले. आता हे तळायला आपल्याला खूप वेळ लागत नाही. फक्त तेल आपलं चांगलं असं गरम झालेलं पाहिजे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे लगेच असे तळून घ्यायचे. तर इथे हे 2 झालेले आहेत. आता हे बाकीचे पण आपण असे तळून घेऊया. आता हे टाकताना माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर नंतरचे मी 3 टाकले होते त्याच्यामध्ये. आता इथे हे आपले सगळे पापडे तळून झालेले आहेत. बघू शकता किती छान असे पापडे इथे आपले तयार झालेले आहेत. आता हे एका डिश मध्ये आपण हे काढून घेणार आहोत. कलर पण बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये हळद सुद्धा वापरली नाही तरी पण चालेल. आता त्याबरोबर खायची आपली ही हिरव्या पपईची चटणी पण आपण सर्व करून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर फ्राय केलेली आपण हिरवी मिरची घेणार आहोत. हे तुम्ही फ्राय केलेल्या हिरव्या मिरची बरोबर किंवा सांबार म्हणजे हिरव्या पपईच्या चटणी बरोबर किंवा नुसतंच तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता. तर इथं आपला हा गुजराती फेमस फाफडा बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज हा व्हिडिओ हाईप करा. जर तुम्हाला हाईप दिसत नसेल तर लाईक किंवा कमेंट मध्ये जाऊन तुम्ही हाईप करू शकता. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.